तर टीसीएसच्या प्रकरणामधली आरोपी निदा खान ही 2 महिन्यांची गरोदर आहे। ताब्यात घेतल्याच्या नंतर निदा खान हिची यूपीटी म्हणजेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। या टेस्टमध्ये निदा खान ही गरोदर असल्याचं निदानही झालेलं आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधली आरोपी निदा खान हिला अटक करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात तिला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र टीसीएसच्या प्रकरणामध्ये निदा खानवरती जेव्हा आरोप झाले तेव्हापासून ती फरार होती। तिला अखेर ताब्यात घेण्यात आलं। तिची टेस्ट देखील करण्यात आली आहे। 2 महिन्यांची ती गरोदर असल्याची माहिती मिळते आहे। तर नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधले आरोपी निदा खान हिचे आई-वडील आणि मावशीची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होती आहे। तिघे देखील निदा खान सोबत राहत असल्यानं पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली आहे। निदा खानला मदत करणाऱ्यांची देखील एसआयटी कडून चौकशी होणार आहे। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर निदा खान हिच्याशी संबंधित तिच्या नातेवाईकांची आता पोलीस कसून चौकशी करणार आहेत। निदा खानचे आई-वडील आणि तिची मावशी देखील तिच्या सोबत राहते ही माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर जेव्हा निदा खान हिला अटक केली गेली यानंतर तिच्या नातेवाईकांची देखील आता पोलीस चौकशी करतायत। तिघेही एकत्र राहत असल्यामुळे निदा खान विषयी अधिकची काही माहिती या नातेवाईकांकडून मिळण्याची अपेक्षा पोलिसांना आहे।